बीडमधील इशारा सभेपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांची बीडमधील एका हॉटेलमध्ये भेट झाली। भेटीदरम्यान आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांच्यासोबत 15 मिनिटे चर्चा झाली। यानंतर माध्यमांशी कडू यांनी संवाद साधला। मी एक कार्यकर्ता म्हणून इथे आलोय, सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो नाही। समाजाच्या भल्यासाठी कुणब्यांना आरक्षण फार महत्त्वाचं आहे। सगळे सोयरे म्हणजे ज्यांच्यासोबत सोयरीक होते। आईची जात यामध्ये समाविष्ट करणे शक्य नाही, कारण यात अनेक जातीसोबत लग्न केले जाते। तिथे आपली सोयरीक होऊ शकते, ती म्हणजे सोयरे। मनोज जरांगे यांच्या मतासोबत असल्याचं देखील यावेळी कडू यांनी म्हटलं। माझी एक भूमिका कार्यकर्त्याची आहे। 3 प्रश्न आहेत, एक शिष्टमंडळाचा भाग म्हणून नेमकं म्हणजे मनोज जरांगे पाटील दोनदा तीनदा उठताना दिसले, त्यांचं म्हणणं काय आहे किंवा काय नेमकं करायला पाहिजे सरकारनं ज्यामुळे हे सगळं थांबलं असेल? काही गोष्टी कशा बरोबर आहे का, आपण 2-3 शब्द दिले होते सरकारला आणि सरकारनं सुद्धा शब्द दिले होते, त्याच्यातल्या काही गोष्टी होऊ शकल्या नाही, हे दुर्दैवच आहे। आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं का मागच्यासारखी फसगती झाली नाही पाहिजे, हे म्हणणं तर साहजिकच आहे ना, कुठल्याही आंदोलकाचं ते काही वाईट नाही आहे ना। पण एक तटस्थ राहून तुम्ही जर सांगाल तर आत्ता या सगळ्या चर्चेनंतर फलित काहीच नाही, तर महाराष्ट्रात आंदोलन उभं राहणार असं वाटतंय? नाही, मला असं वाटतं का याच्यातून काहीच फलित झालं नाही आज उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत, तर आंदोलन तर उभं राहीलच ना। ते थोडं रोखू शकतं। उद्या आम्ही जरी म्हटलं जो रोखा, तर समाज रोखायला थोडा तयार आहे। पण आंदोलन सरकारची अडवणूक करेल, अडचण निर्माण करेल? आंदोलन काही सरकारच्या सोयीचं नसतेच कधी। तुम्ही सांगा, कोणाचं आंदोलन सोयीचं असतं? सरकारच्या सोयीसाठी कधी आंदोलन केलं का कोणा? पण तुम्हाला वाटतंय आंदोलन झालं पाहिजे कार्यकर्ता म्हणून? नाही, माझं काय म्हणणं आहे, आंदोलन होणं नाही होणं हा दुय्यम गोष्ट आहे। आखरी समाज म्हणून न्याय भेटलं पाहिजे, ही प्राथमिकता आहे, ती झाली पाहिजे। या न्यायासाठी आंदोलन झालं पाहिजे। 2 गोष्टी आहेत, होऊन नाही होऊन झालं, आंदोलन न करता जर आंदोलन झाल्यानंतर जे भेटन तेच झालं समजा, तर मला वाटते अधिक सोयीचं। माझं म्हणणं असं आहे तर सहजरित्या मला जर काही गोष्टी भेटत असेल, आंदोलन न करता भेटत असेल, ज्या आंदोलन केल्यानंतरही भेटणार त्याच भेटत असेल, तर मग आपली भूमिका काय राहील, तुमची जी भूमिका राहील ही सार्वत्रिक भूमिका सगळीची आहे। मागणीवर ठाम आहे आणि कुठल्याही तोडगा नाही, मी एक कार्यकर्ता म्हणून आहे, लक्षात घ्या, मी इथे काही सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो नाही। 2 शिष्टमंडळ आलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं का आपण एका कार्यकर्ता म्हणून आपण गेलो पाहिजे। आणि मी कालच रात्री आलो आणि आमची येता येता गाडी चर्चा पण झाली। आणि आता खरं तर हे आंदोलन शक्तीपेक्षा युक्तीचं आणि शब्दाच्या रचनेचं झालेलं आहे। आता याला बळ आलं पाहिजे। मराठा समाजासोबत सगळेचं कसं भलं होता येईल, मला वाटते जरांगे साहेबांनी जे शब्द मांडले, जे काही बोलले, त्याच्यामध्ये इतरही समाजाचं जातीय दाखले भेटण्यासाठी सुलभता निर्माण होऊ शकतं। म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्या त्या काही मागणीमध्ये मला असं वाटतं इतरही समाजाचं भलं व्यवस्थित होऊ शकेल। कारण जातीच्या माझं कसं आहे, आता आपण कर्जमाफी केली का नाही केली, पण कर्जमाफी बँकेत जाऊन भेटतच नसतं आणि ते फार किचकट करत असेल तर त्या माफीला काही अर्थ नसते। तसं जातीचा दाखला द्यायचा आहे ना आपल्याला, तर मग त्याच्या सुलभता आली पाहिजे आणि तो सगळ्या समाजासाठी कधी अधिक सुलभ होईल, या विचारानं त्यांनी जे काही एकंदरीत विचार ठेवलेला आहे, काही मागण्या ठेवलेल्या आहे, त्या मराठा समाजासाठी पण पोषक आहे। मी तर मराठा समाज म्हणतच नाही, कुणब्यांसाठी महत्त्वाचा आहे। कारण मराठा हा काही जातीवाचक शब्द नाही आहे, मी नेहमी सांगत आलो आणि मीच नाही सांगत तर महात्मा ज्योतिबा फुलेसुद्धा हेच म्हणतात। बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये सुद्धा मराठा हा काही जातीवाचक शब्द म्हटला नाही, तो समूहवाचक शब्द आहे। तो संपूर्ण महाराष्ट्राच्या जे आपण मराठे म्हणतो, तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे आता बोलले तर ते वेगळं, सगळे सोयरेचा मी सुद्धा वेगळा अर्थ काढला होता। असा अर्थ काढला होता का बा पत्नी आईच्या इकडलं जात हे पोराला लागली पाहिजे, तर त्याच्यात त्यांनी पण तो अर्थाचं स्पष्टीकरण काल आम्ही बोलता बोलता म्हटलं आहे का जाती आईची जात पोराला लागू शकत नाही, त्याच्याऐवजी वडिलाकडचे जातं, त्याची मामा असेल मावशी असेल तर त्याला तो कसा संबंधित सगळ्यांना लागू होईल, अशा संदर्भात काही दुरुस्त्या एका समाजासाठी होणार नाही, सगळीसाठी होईल।